सर, आणखी एक महत्त्वाची आणि चिंताजनक बाब अशी समोर येते आहे की लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता थोडा हळूहळू का होईना पण वाढत चाललेला आहे आणि येणारी तिसरी लाट ही नेमकी कशी असेल, या तिसऱ्या लाटेत लहान मुलं आता कोरोनाचे शिकार होतील का, या बाबतीत सुद्धा शंका कुशंका उपस्थित केल्या जातात. लहान मुलांसाठी आपण आधीच काय तयारी करणार आहोत? काही स्पेसिफिक वॉर्ड तयार करायला घेतलेले आहेत, शिवाय लहान मुलांसाठी काही वेगळ्या औषधांची किंवा वेगळ्या ICU बेड्सची, व्हेंटिलेटर्सची काही व्यवस्था करण्याचा आपला विचार आहे का? नाही, कसं आहे की मला असं वाटतं की हा पुढच्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर हे आज वर्तवणं तसं कठीण आहे. पण आपण पाहतो आहे की मागचा जेव्हा सेकंड वेव्ह आली तेव्हा 50 वर्षापर्यंतच्या वरच्या नागरिकांना सेकंड वेव्हमध्ये आजार होत होता. आता जी सेकंड वेव्ह जेव्हा आली, फर्स्ट वेव्हमध्ये 50पर्यंत, सेकंड वेव्हमध्ये आपण पाहतो की 20पर्यंत जे आहेत सगळे जे काम करायला जातात अशा सर्वांनाच हा आजार होताना दिसत आहे. तर आता आपण पाहतो आहे की या 18 वर्षाच्या वरील सर्वांना आपण लस देण्यासाठीचा निर्णय घेतला आहे आणि ह्या 2-4 महिन्यात त्यांना लस दिली जाईल. तर यानंतर समजा तिसरी लाट आलीच तर ही लस दिल्यामुळे ती सौम्य स्वरूपाची येईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मग ती खाली येऊ शकते. म्हणजे 12 ते 18 वर्षापर्यंत जे मुलं आहेत तर या अडोलसंट म्हणूया आपण, तर या वयाच्या मुलांना याचा आजार होऊ शकतो असं इपिडेमॉलॉजिस्ट किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा जे ह्या सर्व तज्ज्ञांचं मत आहे. पण त्याचं मत असं आहे की ही जसं आत्ता वय कमी होत गेलं तसं पुढेही पुढच्या लाटेत ते कमी होत जाईल, होईलच असं नक्की सांगता येत नाही. हा एक असा आपण असं म्हणूया की असा एक विचार आहे की असं होऊ शकतं आणि त्यासाठी तयारी म्हणून तसे पेडियाट्रिकचे वार्ड, ICUचे बेड, पेडियाट्रिक व्हेंटिलेटर हे सगळ्याच जिथं म्हणून कोविड सेंटर आहे तिथे पेडियाट्रिकचे काही बेड स्थापन केले जातील की ज्यामुळे समजा पेडियाट्रिकमध्ये ही वेव्ह गेलीच, जाणार असं निश्चित नाही आहे, गेलीच तर त्या मुलांना मला असं वाटते त्याच्यापासून त्यांना मदत करता येईल. आणि आपण पाहतो की यामध्ये मुलांना फार असं तीव्र स्वरूपाचा आजार होत नाही, तो एकदम सौम्य किंवा असं मध्यम स्वरूपाचा आजार होतो. त्यामुळे पालकांनी आणि सर्वांनी याला घाबरून जायची गरज नाही. सर, लहान मुलांच्या लसीकरणाबाबतीत काही संशोधन सुरू आहे का? अर्थात त्यांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळालेली नाही आहे, केवळ 18 वर्षांच्या वरच्या व्यक्तींचंच लसीकरण आता आपण करतो आहोत. मात्र लहान मुलांना ही लस दिली जावी का, आणि हे संशोधन आता कुठपर्यंत आलेलं आहे, त्याची चर्चा कुठपर्यंत आलेली आहे? मुख्य कसं आहे की हे संशोधन आपल्याकडे होत नाही आहे, हे इंटरनॅशनली असं प्रकारचं संशोधन होत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना गरज पडणार आहे का हेच आधी संशोधन होणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर मग गरज पडणार असेल तर कुठली लस त्यांना चालेल याचं संशोधन होणं गरजेचं आहे. आणि ते संशोधन मला असं वाटतं की हे भारताबाहेरच्या याच्यामध्ये त्याचं संशोधन चालू आहे, भारतातही पुढे चालून ते चालू होईल. आज तरी मला असं वाटतं की ते प्रगत देशामध्ये याच्यावर संशोधन करणं चालू आहे. टास्क फोर्सने राज्याला काही सूचना केलेल्या आहेत लहान मुलांच्या वॉर्डची संख्या वाढवण्यासाठी किंवा बेड्सची संख्या वाढवण्यासाठी, आणि सोबतच तुम्ही पालकांना काय आवाहन कराल किंवा काय सूचना कराल की नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे एकीकडे खूप चिंता करण्याची आवश्यकता नाहीच, मात्र नेमकी काय काळजी घेतली पाहिजे पालकांनी? नाही, मुख्य म्हणजे कसं आहे की टास्क फोर्सने या प्रकारच्या सूचना शासनाला केलेल्याच आहेत की पेडियाट्रिकसाठी पुढची सोय करावी. पण त्याचबरोबर पालकांना मला हे निश्चित सांगायचं आहे की ही चर्चा आहे, या चर्चेमध्ये आपण पुढे काय होणार आहे याची भाकीत करत आहोत. असा आजार होणार आहे असं निश्चित नाही आहे, त्यामुळं घाबरून जायची गरज नाही आहे. पण आपण पुढची तयारी केलेली बरी. समजा केलीच नाही तर आपल्या सर्वांना असं वाटेल की तुम्ही अगोदर का तयारी केली नव्हती. या तयारीसाठीची ही चर्चा आहे, त्यामुळे पालकांनी ह्याला घाबरून जायची गरज नाही आहे. आणि हा समजा त्यांना आजार झालाच तर तो अतिशय सौम्य स्वरूपाचा होत असतो. तुम्ही पाहताय आता त्यांना आजार होतो, या वेव्हमध्ये काही मुलांना आजार झाला आहे पण तो सौम्य स्वरूपाचा आहे, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. आणि जरी झाला तरी फार सौम्य प्रमाणात होणार आहे, तर त्याची सगळी काळजी जी आहे ते शासनामार्फत नक्की घेतली जाणार आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद आमच्याशी ही सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर डॉक्टर लहानेंनी आपल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. एकीकडे देशपातळीवर जरी तिसऱ्या लॉकडाऊनची चर्चा असली तरीसुद्धा राज्याला या 15 दिवसानंतर लॉकडाऊनची गरज भासेलच असं चित्र तुर्तास तरी नाही, आणि सोबतच लहान मुलांमध्ये होणाऱ्या कोरोना प्रादुर्भावासाठी आता तयार राहायला हवं असं सुद्धा मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन हेमंत समनशी पाठक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.